तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहू शकतो पाण्याचा नजारा आणि एका शेतकऱ्याची हाल सांगतो, त्यांचे आई वडील कुठं काय म्हणून, आणि त्याची शेती किती काय त्याला आपण विचारून घेऊ. दादा, तुमच्या काय वातावरण कसं आहे? वातावरण फार पाणी बघा, सगळं वावरामध्ये पाणीच पाणी. हा, हो. तुमच्या गावाला काही नदी गंगा वगैरे आहे का? हा, एकीकून गंगा आहे, एकीकून नदी आहे, एकीकून मांगी आहे, चौकून पाणी आहे, पाणीच पाणी सगळं. आणि वावरात तुमचे काय समस्या? वावरात कापसाच्या वर गुडघ्या इतकालं पाणी. उडक्यात काय ना? हो. अरे बापरे. मग आता ते शेतामध्ये कोणी आहे का? आई वडील का घरी? वडील आहेत शेतामध्ये, आता ते तिकडे लांब गेले. बरं, हा त्याला सांगितलं तुम्ही फोन करून? सांगितलं की बाबा आता पाणी वाढायला लागले, आपलं कापूस जळू द्या, पण तुम्ही लांब जा. तर बघा मित्रांनो, पाण्याचा नजर असा आहे की पाण्याची समस्या अशी आहे की आमच्या मंदिरात गावामध्ये, तालुका माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणी मंदिर गावाची अवस्था बघा. हे पाणी कुठपर्यंत गेले बघा. हे बघा पाणी महाराज गावात शिरलेले पाणी आहे आणि खरोखर चौकून पाणी जेवढा पडलेला आहे. हा नजर बघा पाण्याचा. हा कापूस गेला पाण्यामध्ये बघा, दिसतो तो पाणी. हा काय मिळालंय? बघितलं का? हा नजराना पाण्याचा चौकोर पाणी आणि मुंग्या घुटल्या. घरी गेले म्हणा, हो रानातले घर.